स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. कुठल्याही लोकांनी स्वतःच्या मालकी हक्काची जमीन असताना कुठल्याही भागाच्या लोकांनी ह्याच्यावर भाग करू नये आणि कुठल्याही त्या सामान्य लोकांनी किंवा मोठ्या लोकांनी कुठलीही जागा दिलेली नाहीये आणि स्वामी लोकांना दान करतात आणि स्वामी लोकांनी गावासाठी दान केलेलं आहे तरी सुद्धा आम्ही सक्षमपणे आम्ही दान करून मोकळे झालेलो आहोत. कुठल्या गोष्टीचा विचार केलेला नाहीये. असं गावात कोणी सांगू दे दान करण्याची क्षमता आहे म्हणून उगा फुकट बडबडायचं आणि निघून जायचं असली कारकिर्दी नको आहे. बाबासाहेबांनी घटनेसुद्धा लिहिलेलं आहे, संघर्ष करा, लढा आणि मग मिळवा. ही बाबासाहेबांची शिकवण आहे. आम्ही संघर्ष केला, लढला आणि जागा मिळवली. त्यामुळे बाबासाहेबांचा पहिला मी मनपूर्वक आभार मानतो. लिंगायत समाजाचे धर्मगुरू स्वामी महाराज यांच्या बाजूनं हा न्याय दिला गेलेला आहे असं मला वाटतं. कारण आम्ही स्वतः लिंगायत असून लिंगायत समाजाचे धर्मगुरू स्वामी असतात आणि ही काही तडजोड नाही तर ही विकासाच्या दृष्टीने एक मोठं उचललेलं पाऊल प्रशासनाचं आहे. विद्यापीठासारखा महाकाय प्रकल्प आज खानापुरात होतोय आणि स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांची इच्छा होती की खानापूरमध्ये प्रशासकीय टोलेची इमारत उभा राहावी. त्या दृष्टीने आज नाना आणि सुहास भैया जे प्रयत्न करतात त्यामध्ये काय गैर आहे असं मला काय वाटत नाही. जे विरोधक म्हणतात की जागा विकली त्या विरोधकांना माझं एकच म्हणणं आहे की ज्या नेत्याच्या नावानं या नेत्याने जागा घेतली, त्या माणसाने जागा घेतली, त्यांनी त्यांचा एकदा खानापुरातील उतारा काढून बघावा आणि बघावं की जमीन त्यांना किती खानापुरात नाव आहे. आणि जागा विकायचा प्रश्न राहिला तर राम मंदिरच्या शेजारची जागा असू दे, दर्ग्याच्या शेजारची जागा असू दे, ही कुणी विकली, सरकारी जागा कुणी कुणाच्या नावावर करून घेतली, हा इतिहास जुना आम्हाला काढायला लावू नये, नाहीतर तोंड काळ करून फिरण्याची वेळ येईल गावातून. जागा कुणाचा विकायचा हे इतिहास आहे, सरकारी जागा नावावर करून जागा लाटायचा हा त्यांचा इतिहास आहे. आमचा इतिहास नाही. आमचा इतिहास हा गावची प्रगती करण्याचा आहे. 20-25 वर्ष पाठीमागे केस खेळली, इथून पुढे 50 वर्ष केस खेळायची असं विरोधक म्हणतात. म्हणजे त्यांना गावची प्रगती करून द्यायची नाही का, गावच्या प्रगतीत खुंटा घालायचा आहे का, हा त्यांचा विचार आहे. आम्हाला गावची प्रगती करायचा, इथून पुढच्याही काळात करायचा, गावचं नाक सुधारायचंय हा माझ्या माध्यमातून सांगतो. साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. वेदा ऋषिकेश गायकवाड हिला पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा. कौतिका पॅलेस, बँक्वेट हॉल, बलवडी खानापूर भव्य हॉल, लॉन, गार्डन, निसर्गरम्य परिसर, जेवणाची उत्तम सोय आणि एकदम प्रशस्त ठिकाण. ये रंग लाए मेरी मन्नतें. संपर्क ऋषिकेश गायकवाड 9730 30 1300. शुभेच्छुक डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, पुणे. खानापूर येथे जागेवरून विरोधकांनी खानापूर नगरपंचायतीवर काही आरोप केल्यानंतर त्यावर उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत जागेचे मालक आणि नगरपंचायतीचे पदाधिकारी आहेत. आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय नेमकं सांगाल? ही ग्रामपंचायतीची जागा मूळची आमची आहे आणि या नगरपंचायतीची जागा असल्या कारणानं सदर ही जागा आम्ही तडजोडीनं यांना 60 गुंठ दिलेलं आहे, 60% दिलेलं आहे आणि 40% आम्ही घेतलेले आहे आणि गावाचा विकास व्हावा ही आमची इच्छा आहे. आज या ठिकाणी विरोधकांनी उपोषण आंदोलन करून या ठिकाणी काही आरोप केले, त्यावर काय सांगाल? ते आरोप सर्व चुकीचे आहेत. त्या कुठल्याही आरोप करणाऱ्याला कुठलाही आधार नाही आहे. चुकीचे आरोप करतात. त्यांनी कुठलं वाचन केलं नाही, कुठला अभ्यास केलेला नाही. बिन अभ्यास करता प्रत्येक अधिकाऱ्यावर त्यांनी आरोप करत सुटलेले आहेत. त्यांनी जे आरोप केले त्याला उत्तर दिलं, त्यात काय तुम्ही म्हटलं? ही जागे आमच्या स्वमालकीची आहे आणि स्वमालकीची असल्या कारणानं ह्या तडजोडीमुळे कुठल्याही जागेचा अधिकार आमच्याकडे होता. त्यामुळं आम्हाला कुठल्याही विरोधकांचा आम्हाला सभाष्य करण्याचा अधिकार नाही आहे. काय सांगाल? ही मूळची जागा ही स्वामींची आहे. तर स्वामींनी एक चांगला विचार काही केला की बाबा आपल्या गावाचा विकास व्हावा. ह्या विकासासाठी आम्ही ही पूर्वी दान केलेली त्यात आणि वाढवून थोडीशी अशी 60% जागा ही स्वामींच्या मालकीची ती नगरपंचायतीला दिली, की गावचा विकास व्हावा म्हणून. त्यामुळे ह्याच्यात राजकीय हेतू काही नाहीये, का तर आमचा फक्त एक हेतू आहे की गावचा विकास व्हावा आणि ही जागा मूळ मालक आहे आम्ही स्वामीच आहोत. त्यामुळे ह्याच्यात राजकीय पोळी कोणी बाजू नये हे आमचं प्रांजळपणे मत आहे की
विकास होतो तो गावचा होतोय. आपल्या विरोधक पण गावचेच आहेत, आम्ही पण गावचेच आहेत. ह्याच्यात विकास कुठल्या खानापूर गावचा होणार आहे. त्यांनी म्हणले ना विधानसभेचं नाव हे खानापूर आहे, तर हे खानापूरचा नगरपंचायतीचा आणि गावचा विकास व्हावा त्यासाठीच आम्ही ही तडजोड केलेली आहे. त्यामुळे आमचं काही बाकी म्हणणं आहे की बाबा ह्याच्यात राजकीय कुठला काही मुद्दा आणू नये. विरोधक यामध्ये राजकारण करतात का असं तुम्ही? राजकारण हे सगळीकडे होतच राहतं लक्षात, पण राजकारण करताना पण अभ्यास करून राजकारण केलं पाहिजे हे माझं मत आहे. कारण ज्या गोष्टीचं जर आपल्याला माहिती नसेल तर त्या माहितीच्या आधाराखाली किंवा आपण माहिती घेऊन त्याबद्दल भाष्य केलं गरजेचं आहे. आणि ही जी जागा जी स्वतः आमची स्वमालकी म्हणजे स्वामींचीच आहे, त्या पद्धतीने आम्ही नगरपंचायतला दिलेली आहे. त्यावर एवढेच सगळे. काय नाही, मूळची जागा स्वामींचीच आहे पूर्वीपासून. त्यांनी 1155-56 साली 5 गुंठ दिलते, ते 10 गुंठ त्यांनी नोंद घातली. ते नंतर उर्वरित जागा क्षेत्राचं तडजोडीत स्वरूप म्हणजे 37 गुंठ मालकाच्या नावावर झाल्यानंतर 10 गुंठ त्यांच्या नावावर चालू आता 7/12 आहे. 37 गुंठ्याचा 7/12 मूळचा मालकीचा स्वामीची असलेली त्यातलं त्यांनी 18 गुंठ आणखीन जागा दिली, म्हणजे 10 आणि 18 28 गुंठ जागा दिली नगरपंचायतीला. त्यात भव्य इमारत होऊ शकते इमारती ग्राम नगरपंचायतीची, आणि गावाचा विकास होणार आहे आणि भविष्यात व्यापार वाढू शकतो. ह्यात हे स्वामी विचार करून चांगला निर्णय घेतलेला आहे. आपल्यासोबत नगराध्यक्ष मॅडम देखील आहेत. जे आरोप झाले काय सांगत? खर तर ह्यात तडजोड केल्यामुळं गावाला फायदाच होणार आहे. आणि हे आरोप आहेत जे ते त्यांनी चुकीचे केलेले आहेत, कोणताही अभ्यास न करता डायरेक्ट आरोप केलेले आहेत. आणि ही तडजोड केल्यामुळे करण्याचा अधिकार नगराध्यक्षाला व सत्ताधारी बॉडीला आहे. या प्रकारामुळे गावचा विकास खुंटणार आहे? नाही, अजिबात फुटणार नाही. उलट गावचा अधिकाधिक विकास यामुळे होणार आहे. लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. आज महिला घरोघरी बसून आहेत, त्या महिलांनाही रोजगार मिळणार आहे. त्यामुळं अधिक विकास होणार आहे. तुम्ही या ठिकाणी इतक्या दिवस का थांबला होता? 50 वर्षापूर्वी यांना दिलेले होते आणि त्यामुळं कसं झालं, प्रत्येक वेळेला त्यांना निवेदन दिलेलं होतं. ग्रामपंचायत होती त्यावेळेला त्यावेळेला त्यांनी उत्तर आम्हाला कुठल्याही प्रकारचं दिलेलं नाही आहे. ते नंतर आम्हाला उत्तर मिळणार झाल्यानंतर आम्ही कोर्टात गेलो. त्यानंतर आम्हाला हे कोर्टचे मार्ग मिळाले आणि नंतर शेवटला अंतिम निर्णय आम्हाला असा मिळाला की तडजोडीनेच हे होतंय. वकिलांचा सल्ला घेतला, सल्ल्याप्रमाणे गेल्यापर्यंत तडजोड हीच तुमच्याकडे बाब आहे, त्याशिवाय निकाल होणार नाही म्हणून आम्ही तडजोड करून त्यांना दिली. आपल्यासोबत डॉक्टर उदय हजारे सर आहेत. सर काय पार्श्वभूमी? नाही, आता एकाच वाक्यात सांगायचं म्हणजे परत ते सांगण्यापेक्षा गावच्या विकासासाठी सगळ्यांनी काय कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. या ठिकाणी तेच म्हणजे सारखं तेच. आणि नगरपंचायतीचा म्हणजे गावाचा पैसा किती दिवस घालवणार वाया जाणार आहे. आणि मी परत एकदा सांगतो की आहे इमारतीला आम्ही टच होऊन देत नाही आणि बाकीची जी काय तडजोड केली आहे त्या पद्धतीनेच तडजोड आहे. आणि ह्याच्यात काही गैर नाही आहे. आपण त्यांना देताना किती देतोय जागा? 12 गुंठे एक्स्ट्रा देतोय. त्यांची ऑलरेडी 6 गुंठे त्यांच्या नावावर आहे. मग म्हणूनच मी त्यांना प्रश्न विचारायला सांगितलं तुम्हाला की बाबा तुम्ही इतक्या दिवस का थांबला होता? तर ते म्हणले की बाबा आम्ही कोर्टात आमचं चालूच होतं प्रकरण. नाही, असंच हे कोर्टात जाणार, आम्ही कोर्टात जाणार, हे कोर्टात जाणार, आम्ही कोर्टात जाणार, आम्ही महसूलकडे जाणार, त्याचे निकाल लागत बसणार. ही किती दिवस थांबणार आहे? आता ही किती पिढ्या संपल्या? त्या 4थी पिढी चालू झाली. आता 4थी पिढी चालू झालेली आहे. 4थी पिढी जर येत असेल तर त्यांना आपण दाखवलं पाहिजे का हे असंच दाखवायचं त्यांना. असं मला वाटतं की सुजाण नागरिक म्हणून जाऊ दे, ते नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, ते सगळं सुजाण नागरिक म्हणून एक असं वाटतं की बाबा कुठेतरी तडजोड होऊन आपण भावाभावांच्यात तडजोड करतोच ना काही वेळेला, की बाबा त्याची जमीन एवढी आहे, मोठा भाऊ आहे त्याची जमीन तेवढी आहे, सकस निकस काय असते, सरस निरस असा करून आपण तडजोड करतो. त्या पद्धतीने जाय. असं काय कुणाचं ह्याच्यात राजकीय काय असेल तर त्याच्यात मी त्याच्यात बघणार पण नाही आणि मला त्याच्यात इंटरेस्ट पण नाही. पण गावाचं चांगलं होत असेल तर त्याबरोबर थांबणं माझं कर्तव्य आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की गावच्या विकासासाठी या ठिकाणी हा संघर्ष थांबला पाहिजे आणि गावचा विकास झाला पाहिजे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलेलं आहे. जे विरोधक म्हणतात की जागा विकली, त्या विरोधकांना माझं एकच म्हणणं आहे की ज्या नेत्याच्या नावानं या नेत्याने जागा घेतली, त्या माणसाने जागा घेतली, त्यांनी त्यांचा एकदा खानापुरातील उतारा काढून बघावा आणि बघावं की जमीन त्यांना किती खानापुरात नाव आहे. आणि जागा विकायचा प्रश्न राहिला तर राम मंदिरच्या शेजारची जागा असू दे, दर्ग्याच्या शेजारची जागा असू दे,
ही कुणी विकली, सरकारी जागा कुणी कुणाच्या नावावर करून घेतली, हा इतिहास जुना आम्हाला काढायला लावू नये, नाहीतर तोंड काळं करून फिरण्याची वेळ येईल गावातून. जागा कुणाचा इकायचा हे इतिहास आहे, सरकारी जागा नावावर करून जागा लाटायचा हा त्यांचा इतिहास आहे, हा आमचा इतिहास नाही. आमचा इतिहास हा गावची प्रगती करण्याचा आहे. 20-25 वर्ष पाठीमागे केस खेळली, इथून पुढे 50 वर्ष केस खेळायची असं विरोधक म्हणतात. म्हणजे त्यांना गावची प्रगती करून द्यायची नाही का, गावच्या प्रगतीत खुंटा घालायचा आहे का, हा त्यांचा विचार आहे. आम्हाला गावची प्रगती करायचा, इथून पुढच्याही काळात करायचा आहे, गावचं नाक सुधारायचं आहे, हा माझ्या माध्यमातून सांगतो. सामान्य नागरिक म्हणून ही झालेली तडजोड आहे ना, ही आम्हाला मान्य आहे, गावालाही मान्य आहे. बऱ्याचदा इथं विरोधकांनी काही गोष्टीचा असा हे केलेला आहे प्रोपोगंडा की चाललेलं राजकीय काम म्हणजे जे राजकीय सत्ता इथं आहे सत्तेत, या लोकांच्या डोक्यात एक आहे की खानापूरचा सर्वांगीण विकास व्हावा. जे विरोधक आता थोड्या वेळापूर्वी विरोधकातली भाषा बोलून गेले, त्याच्यामधले एका दुसरं सोडलं तर बाकीचे सगळ्या विरोधकांची पार्श्वभूमी, ते काय करतात काय नाही करत, ते खानापूरच्या लहान मुलापासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकापर्यंत प्रत्येकाला माहिती आहे. आता ही जी तडजोड नगरपंचायतच्या जागेबाबत झालेली आहे, त्या संदर्भात एक सामान्य नागरिक म्हणून आमचं असं मत आहे की झालेली तडजोड छान आहे. आणि त्या तडजोडीनुसार खानापूरचा जो आता नगरपंचायतची नवीन इमारत होईल, ते एक व्यापारी संकुल होईल आणि ती इमारत खानापूरच्या विकासाच्या यात एक मोलाचं सहकार्य या पंचायतीचं पण आहे, इथल्या लोकांचं पण आहे. फक्त विरोधकांना या निमित्ताने एक सांगतो की ज्यांनी जागा दिली, ज्यांची जागा होती, त्यांनी प्रत्यक्षात प्रामाणिकपणे कागदपत्रासहित आपलं म्हणणं आज खानापूरवासियांच्या समोर मांडलेलं आहे. याच्यातूनही आणि कुणाला काही जर माहिती पाहिजे असेल की हे काही चुकीचं आहे किंवा बेकायदेशीर आहे, जे काही विरोधकांनी आरोप केले ते खरे आहेत का खोटे आहेत, हे खानापूरच्या प्रत्येक नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की या संदर्भातली कागदपत्र तुम्ही स्वतः तपासा, स्वतः माहिती घ्या. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. ते खोटी अफवापासून राजकारणाची एक पोळी भाजायचा प्रयत्न करतात, तेवढं मात्र करू नका. जे चाललेलं आहे ते इष्ट आहे आणि त्याला आमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे, सहकार्य आहे. नगरपंचायतच्या संदर्भात जे जागेसंदर्भात जे चालू आहे आता चर्चा, हे गेले 1.5 वर्षापूर्वी सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे हनुमंत पाटील सर म्हणून आहेत, तिथं पहिली मिटिंग झाली होती की तिथं विरोधकांना सुद्धा बोलवलं होतं आणि सगळी लोक एकत्रित आलती, प्रतिष्ठित म्हणा विरोधक एकत्रित येऊन चांगली चर्चा त्याच्यावर झाली होती. डॉक्टर साहेब होते, तिथं सुद्धा ठरलं होतं की बाबांनो, ह्या दृष्टिकोनातून होत असेल, आपल्या नगरपंचायतला ज्यादा जागा मिळत असेल तर काय करण्यास हरकत नाही. विरोधक सुद्धा बोलले होते की नाही डॉक्टर साहेब. पाटील साहेबांच्या इथं मिटिंग झाली होती, वर हनुमंत पाटील म्हणून आहेत, त्यांच्या ठिकाणी झाली होती पहिल्यांदा मिटिंग 1.5 वर्षापूर्वी. तिथं ठरल्यानंतर यांनी परत 1.5 वर्ष शांत राहिली. ही लोक निष्क्रिय लोक आहेत, ही काहीही त्यांनी हालचाल केलेली नाही. हालचाल करतोय आपणच. नगरपंचायतनं सुद्धा कायदेशीर बाबीसाठी भरपूर पैसा घालवले आहेत. मला वाटतं 25 ते 30 लाख रुपये घालवलेले आहेत कायदेशीर बाबीसाठी नगरपंचायतचा पैसा म्हणजे कोणाचा, लोकांचा झाला. तर कसं आहे माहिती आहे का, कुठंतरी मागं पुढं सरकून करून बाबा ह्या लोकांनी, स्वामींच्या लोकांनी एवढी जागा दान केल्या, त्यांची जागा ही त्यांनी दिले का तर दिले मोठेपणानं. बाबांनो 60% जागा आपल्याला दिल्या, 40% त्यांना घेतलेली आहे. त्यांचं पण काहीतरी व्यवस्थित होईल, गावाच्या दृष्टिकोनानं नगरपंचायतचं व्यवस्थित होईल. आणि महत्वाचा मुद्दा काय आहे की इथं जी इमारत होणार आहे, ह्या जागेत राहिलेल्या ज्या इमारत होणार आहे का नाही, ती प्रशस्त इमारत होणार आहे. एकाच जागेला सगळी कार्यालय आपण आणणार आहे. सिटी सर्व्हिसचं ऑफिस खानापुरातनं जागेअभावी गेलेलं आहे, ते ऑफिस सुद्धा आपण आणणार आहे इथं. तलाठीचं ऑफिस असू द्या, आता लोक काय म्हणते अंगणवाडी शाळा आहे मागं, त्याची पण तजवीज करणार ह्या जागेत. जनावरांच्या जागेची सुद्धा तजवीज केलेली आहे आम्ही सगळी. असं भूल थापा मारून काय होणार नाही, सगळं जिथल्या तिथं आपण सगळं करणार आहे. विरोधकांनी स्वर्गीय अनिल भाऊ आणि आमदार सुहास बाबर यांच्यावर देखील गंभीर आरोप केले, त्याबद्दल काय? भाऊंच्याकडे आरोप करणं हे चुकीचं आहे यांचं. भाऊनी काय सांगितलं, हा जो विषय आला पुढं, भाऊनी तुम्ही सगळी बसा गावातली, सगळ्यांनी चर्चा करून काय असेल ती योग्य निर्णय घ्या म्हणून भाऊनी सांगितलं होतं. त्या पद्धतीने आपण चर्चा घेतली होती. मी म्हटलं का नाही, एका ठिकाणी चांगल्या माणसाच्या घरी चर्चा घेतली होती की त्यांना कोणाचाही त्रास नाही, कुणालाच कुठल्या पार्टीला, योग्य माणसाच्या घरी मिटिंग घेतली होती. त्यावेळी सगळं ठरलं होतं. बरं, तुम्हाला अजून कायदेशीर लढाई लढायची आहे तर तुमची 4 माणसं द्या म्हणून सांगितलं होतं.
आमची 4 तुम्हाला देतो आणि तुम्ही करूया आपण. त्याच्यावर सुद्धा ही झोपलीच म्हणतोय मी. निष्क्रिय माणसं आहे ती. 1.5 वर्षांनी चर्चा केली नाही, काय नाही. किती वर्ष थांबायचं? 2 वेळा निधी माघारी गेला इथला नगरपंचायतच्या इमारतीचा. किती वेळ थांबणार? अनिल भाऊंच्यावर आरोप करण्याचं त्यांचा म्हणजे हेच नाही म्हणतो तुम्ही. करून चांगल्या माणसावर आरोप. त्यांनी सगळ्यांनी बसा म्हणून सांगितलं. भाऊनी निर्णय घेतलेला नाही. सगळी गावकरी बोलवा, सगळी बसा, निर्णय योग्य घ्या. शेवटी भाऊनी जागा दिली वर करायची म्हटलं तर तिथं पण आडवं पडते ती. ही गावाचं नाका, हिथं इमारत करा, वर कशाला करताय? हे असं नाही. वर सुद्धा आम्हाला भाऊनी जागा दिली. हिथं इमारत ही मिटत नाही जागेचं म्हणून तिथं करा म्हणून. गावचा विकास हा झालाच पाहिजे, कारण का विरोधक हे सारखे आडवे पडतच असतात. पण गावात महिलांना जरा रोजगार मिळेल, गावचा विकास झाला म्हणजे महिलांना हाताला कामाला मिळेल, रोजगार मिळाला म्हणजे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे महिलांसाठी. आणि हे तडजोडीनं कायदेशीररित्या काय हे झालेलं आहे. त्यामुळं कायद्यात काय तडजोड आपण करूनच केलेलं आहे सगळं हे. त्यामुळे कायदा काही चुकीचा निर्णय देत नसतो. त्यामुळे नगरपंचायतला हेच विकास झाला पाहिजे आणि होणारच इथं. आपल्यासोबत खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजार साहेब आहेत. साहेब, आज या ठिकाणी मोर्चा काढला आणि निवेदन दिलं, काय नेमकं घडलं? आज या ठिकाणी जो मोर्चा काढला होता त्यामध्ये त्यांनी सदर जमिनीचा जो व्यवहार झालाय, तडजोड जी आपण केली होती त्याच्या संदर्भात त्यांनी बरेच आरोप केलेले आहेत. जमीन विकली वगैरे किंवा नगरपंचायत विकली असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं होतं. पण त्याच्यामध्ये कोणत्या प्रकार तथ्य नाहीये. तसे त्याच्यामध्ये आणखी मला सांगावं असं वाटतंय की जी सदर जमीन जी होती ही सदर जमीन ऍक्च्युली जे स्वामी जे समोरचे व्यक्ती होते स्वामींच्या नावावरती त्याच्यामध्ये जमीन होती आणि नगरपंचायतीच्या नावावरती फक्त 10 गुंठ्यात जमीन होती. ऍक्च्युली ती 1955 साली ग्रामस्थ मंडळीतर्फे सरपंच माधवराव तुकाराम यादव चावडी करता अशी नोंद त्यावेळी दिसून येत होती. परंतु सदर जमीन नगरपंचायतीच्या नावावर कशा प्रकारे आली याचा देखील कुठेही उल्लेख नाहीये. सदर जमीन नगरपंचायतीच्या नावावरती जी आली ती बक्षीसपत्राद्वारे आली किंवा कशाद्वारे आली त्याचा सुद्धा दस्तऐवज आम्हाला आढळला नाही किंवा इतर कार्यालयामध्ये सुद्धा आढळून आला नाही. सदर दस्तऐवज जो आला तो कशा प्रकारे आला ते सुद्धा माहिती नाही. त्यामुळं ही तडजोड जी केली ती फायदेशीरच आहे. सर्व आरोप खोटे आहेत. तर आपण जे तडजोड जी केली आहे, जे स्वामी जे मालक होते या ठिकाणी, तर ते तडजोड जी आहे ती पूर्णपणे फायदेशीर आहे नगरपंचायतीच्या भविष्याच्या दृष्टीने. आणि जी तडजोड केली आहे आपण त्यामुळे निश्चितच या गावातील या शहरातील जे नागरिक आहेत त्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. ऍक्च्युली काय आपण तडजोड असे जे कायद्यातले जे संबंधित कलम आहेत किंवा कायद्यातले जे उक्त म्हणजे कलमानुसार जे त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यानुसारच आपण तडजोड केलेली आहे पूर्णपणे. जे महाराष्ट्र नगरपंचायती अधिनियम जो आहे 1965चा त्यातील काही तरतुदी आहेत किंवा जे महाराष्ट्र नगरपालिका वादातील तडजोड अधिनियम 1967चा आहे त्यामध्ये सुद्धा तरतुदी आहेत. त्या तरतुदीच्या अनुषंगानेच आपण पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे अवलंबून कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये जे आरोप करतात त्यामध्ये कोणते आरोप तथ्य नाही येतात. पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया अवलंबूनच आपण त्यामध्ये ती तडजोड केलेली आहे. या तडजोडीमुळे आपल्याला जवळपास 60% जवळपास नाही पूर्णपणे 60% जमीन आपल्या नगरपंचायतीच्या पूर्णपणे मालकीची झालेली आहे. आणि त्यांना समोरची जी व्यक्ती आहेत तडजोड केली त्यांच्याबरोबर त्यांना 40% जमीन भेटलेली आहे त्याच्यामध्ये. आणि यामुळे निश्चितच नगरपंचायतीचा पूर्णपणे फायदा आहे. जे आपले न्यायालयीन कामकाज चालू होतं पूर्णपणे किंवा इतर ठिकाणी आपल्या जे विविध कार्यालयामध्ये जे त्यांच्या विरोधात आपले दावे चालू होते हे पूर्ण सगळे दावे त्यामधून निघणार आहेत पाठीमागं. आणि ते दावे निघल्यामुळं आपले जे नगरपंचायतीचा जो पैसा होता त्या दाव्यामुळं ते वकिलांसाठी पैसे खर्च व्हायचे. परत आपलं मनुष्यबळ जे नगरपंचायतीत तिथे त्या ठिकाणी वापरलं जायचं. परत आपलं जे ही जागा जी आहे ही जागा पाठीमागच्या वेळी सुद्धा या ठिकाणी नगरपंचायतीची बिल्डिंग होणार होती. ती बिल्डिंग देखील होता त्या ठिकाणी राहिली का आता हे दावे कोर्टामध्ये चालू होते. तर या ठिकाणी आपण भविष्यामध्ये नगरपंचायतीची बिल्डिंग उभा करू शकतो किंवा एखादं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा करू शकतो. या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधून या ठिकाणी जे या शहरातील जे गरजू लोक आहेत त्या लोकांना या ठिकाणी आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील गाळे भाड्याने देता येतील, त्याचा लिलाव करता येईल.
त्यानंतर हे जे लोक आहेत या लोकांना याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणतंही बेकायदेशीर काम कोणतंही करण्यात आलेलं नाहीये. हे पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून आणि पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया अवलंबूनच या ठिकाणी ही तडजोड करण्यात आलेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही पाहिलं की विरोधकांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे असून यामध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं मत, तसेच जी तडजोड केली ती लोकांच्या फायद्याची असल्याचं मत या ठिकाणी मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, खानापूर. ग्रामपंचायतीकडे 5 गुंठे राहिला आणि बाकीचा जागेचा अधिकार आमच्याकडे राहिला. सदर या जागेवर ग्रामपंचायत पूर्वीचा कब्जा असल्या कारणाने सदर ही जागा ग्रामपंचायत आहे असं म्हणू लागले. तर मूळ जागा ही स्वामींचीच आहे. यातली 5 गुंठे जागा दिल्यानंतर त्यांना कुठली दिशा दिल्यानंतर नाही नसताना तरी सुद्धा गावकऱ्यांच्या हितासाठी व हे करण्यासाठी आम्ही तडजोडीचा प्रयत्न केला. कोर्ट कचेरी केले, सर्व केले आणि तडजोडीचा प्रयत्न केल्यानंतर त्यातनं त्यांना आम्ही सांगितले बाबा असा तुमचा विकास होईल आणि आमचंही कल्याण होईल. यासाठी त्यांनी तडजोडीचा प्रयत्न केला आणि आम्हाला तडजोड करून उर्वरित जागा त्यांना 7 गुंठे दिली आणि आम्ही 40 गुंठे घेतली. आणि ही पूर्ण जागा दिली असताना गावाच्या विकासासाठी म्हणून आम्ही प्रयत्न विनामूल्य दिलेले आहे. 60 आणि 40% आम्ही दिलेले आहे. 60% पंचायत दिली आणि 40% आम्ही घेतली. आणि ह्यात कुठल्याही प्रकारचा कुठल्या अधिकाऱ्यांचा दोष नाही आहे. आणि आम्ही जो म्हणणं मांडले त्याच्यावर त्यांनी विचार करून आम्हाला निर्णय दिलेला आहे. त्यामुळं गैरसमजूत करून घेऊ नका आणि गावाच्या विकासासाठी आम्ही दिलेला आहे तो विकास पूर्ण व्हावा या हेतूनेच आम्ही केलेला आहे. गावाचा विकास न होऊ दे म्हटलं असतं तरी पूर्ण जागा आमच्या ताब्यात होती, आम्ही घेतली असती. कुठल्याही लोकांनी स्वतःच्या मालकी हक्काची जमीन असताना कुठल्याही भागातल्या लोकांनी ह्याच्यावर भाग करू नये. आणि कुठल्याही सामान्य लोकांनी किंवा मोठ्या लोकांनी कुठलीही जागा दिलेली नाहीये. आणि स्वामी लोकांना दान करतात आणि स्वामी लोकांनी गावासाठी दान केलेलं आहे तरी सुद्धा आम्ही सक्षमपणे आम्ही दान करून मोकळे झालेलो आहोत. कुठल्या गोष्टीचा विचार केलेला नाहीये. असं गावात कोणही सांगू दे दान करण्याची क्षमता आहे म्हणून उगा फुकट बडबडायचं आणि निघून जायचं असली कारकिर्दी नको आहे. बाबासाहेबांनी घटनेसुद्धा लिहिलेलं आहे संघर्ष करा, लढा आणि मत मिळवा. ही बाबासाहेबांची शिकवण आहे. आम्ही संघर्ष केला, लढला आणि जागा मिळवली. त्यामुळे बाबासाहेबांचा पहिला मी मनपूर्वक आभार मानतो. एवढं बोलून मी भाषण करतो. सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ग्रामपंचायतीच्या नगरपंचायतीच्या जागेविषयी आता जो मूक मोर्चा झाला त्याला आपण काही लोकांच्या काही ज्या शंका असतील त्या शंकेला आपण उत्तर देण्यासाठी ते प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. मला मुद्दाम सांगावं वाटतं जे मूळ मालक वाचा हक्काने असतात माझ्या आधी बोलते त्यांनी सर्व वस्तुस्थिती काय काय घडली कशी घडली हे इथं मत सांगितलेलं आहे. 60% त्यांनी आपल्याला नगरपंचायत दिली, 40% त्यांनी घेतली. हे अवधार्य त्यांचं आहे. 5 गुंठे जागा होती. पूर्वी माझ्या समजुतीप्रमाणे शाळेपासून जिल्हा परिषद मराठी शाळा त्यापासून ते इकडं या ह्याच्यापर्यंत स्वामींची सगळी जागा होती. मागच्या आपला जो रस्ता जातोय हा पूर्ण जागा होती. आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो तेव्हा शाळा आणि ग्रामपंचायत एवढेच बाहेर होते. तर ही वस्तुस्थिती आणि पूर्वी स्मशानभूमी होती काय समाजाची. आणि या स्मशानभूमीचे सोडून लोकांनी त्या जागा सगळ्या आताच्या कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे तडजोड करा आणि त्याप्रमाणे त्यांनी ही जागा आपल्या नगरपंचायतीला दिलेली आहे. कोणतेही भावना व्यक्त करताना किंवा त्या बागेचा इतिहास बघताना आपण कायदा रेकॉर्ड हे सगळं बघून त्या दृष्टीनं नगरपंचायतीनं आता जो काम केलेलं आहे ते सर्वांच्या हितात आहे. आपण सर्वांनी आता स्वामी महाराजांनी सांगितलंय ती वस्तुस्थिती योग्य आहे. ग्रामपंचायतीची जागा ज्याच्या वेळेला होती पूर्वी त्यावेळेच्या लोकांनी जर त्यावेळेला जर लक्ष दिलं असतं तर ह्याच्यापेक्षा आपल्या 15 जागा पडली असती. पण त्यावेळेला कुणी लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळं
रेकॉर्ड कसं झालं कसं रंगलं हे खोलात जाण्यापेक्षा खोलात केलंही पाहिजे, पण वस्तुस्थिती समजून आरोप करावे. त्या वस्तुस्थितीचं काय आपल्याकडे आहे. पूर्वीची जी वस्तुस्थिती होती 5 गुंठ्याची त्यांनी सांगितलेली ती बरोबर आहे. 5 गुंठेच जागा होती. 5 गुंठ्याची आता किती आपल्या ताब्यात आली, आपण किती देतोय त्याचा मार्जिन आता स्वामीने आपल्यापुढे मांडलेला आहे. सर्व लोकांनी या वस्तुस्थितीचा गांभीर्यानं समजूतदारपणानं विचार करावा. केलेले आरोप राजकीय दृष्ट्या करू नये. आपण सर्वजण एकच आहोत. ही वस्तुस्थिती आपण कायम इथे राहणार आहे. वास्तू व्हावी, नगरपंचायती इमारत मोठी व्हावी, त्यासाठी स्वर्गीय अनिल भाऊ गाभार यांनी सुद्धा निधी दिला होता. त्यानंतर सुहासबाईंनी दिला होता. पण या जागेच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे तो फंड परत गेलेला. ही वस्तुस्थिती असताना आता आपल्याला परत मागून परत इमारत उभी करायची आहे. ही वस्तुस्थिती सर्वांनी जाणून आहे यात काय काय आहे बसून एकमेकाने मिटवून घ्या. मिटवलेलं आहे, पण काय वस्तुस्थिती आहे, काय झालेला इतिहास आहे हे सर्वांनी ज्ञात आहे. पण तरी सुद्धा समजून उमगून जर आरोप होत असतील ते चुकीचे आहेत असं मला वाटतं. आणि आता जे आरोप आपल्यावर झाले, नगरपंचायतीवर झाले, तुमच्या नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्यावर झाले. मुख्याधिकारी हा नियमानं चालणारा माणूस असतो. नियमाप्रमाणे त्यांना ते काम करावं लागतं. त्यांना कुठली बाजू घेऊन चालत नसते. आणि या वस्तुस्थितीतनं जी काय कोर्टात तडजोड झाली किंवा काय झाले, तिथं जो ठराव झाला तो का करावा लागला ही सर्व माहिती घेऊन आपण सर्व ज्ञात आहात. ही ज्ञात माणसं जाणून बुजून जर आरोप करत असतील तर ते चुकीचे आहे. आपण नगरपंचायतीची मोठी डौलदार इमारत लवकरच व्हावी या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि हे प्रयत्न आणून पाडण्याच्या दृष्टीनं विरोधकांनी काम करू नये हे माझं त्यांना विनंती आहे. आणि झालेलं काम पहा, केलेलं काम पहा, काय काय अडचणी आले ते पहा. आरोप करणं फार सोपं असतं, पण त्या निष्ठानं आता गेली किती वर्ष दावा आहे, आपल्या गावाचे पैसे किती वाया चालले हाही इतिहास त्याच्याबरोबर बघा. नुसतं ग्रामपंचायत जबाबदारी आहे, कोर्टात केस चालू आहे, 99 पासून केस चालू आहे. कोर्टाची केसेस पाहिजे चढायची म्हणजे आपले वैयक्तिक नसते तरी संस्थेचे पैसे म्हणजे आपले, हेही पैसे आपले गेलेले. हा विचार सर्वांनी पहा, करा आणि झालेल्या गोष्टींचा गांभीर्यानं विचार करावा. आणि झालेल्या गोष्टी स्वामी महाराजांनी आता जे सांगितलं ती तडजोड त्यांनी का केली, कुठल्या ह्याच्यात केली आणि त्यांनी दान दिलेली गोष्टी कुणी दान दिली, 1 गुंठा तरी आपण दान देतोय का, त्यांनी विना मोबदला ही दान दिलेली आता जाहीर केलेलं. आणि या वस्तुस्थितीतनं त्यांनी दिलेल्या दानाची किंमत त्यांचं अभिनंदन करावं. ही वस्तुस्थिती असताना आपण भांडत न बसण्यापेक्षा ही झालेली तडजोड योग्य का अयोग्य हे आपापल्या मनाशी ठरवा. आणि नगरपंचायतीच्या झालेल्या काय काय याच हे झालेले आहेत, वस्तुस्थिती काय ठराव झाले हे सर्व ज्ञात करा. आणि कोणत्याही कामात अडथळा न आणता सामंजस्यानं या गोष्टी व्हाव्या अशी माझी पूर्ण इच्छा आहे. आणि त्या होती ते ठराविक राजकीय वलय किंवा राजकीय हे बाजूला ठेवून आपण ग्रामस्थ आहोत या दृष्टीतनं ते चर्चा करून या दृष्टीतनं आता झालेली वस्तुस्थिती आपल्या पुढे मांडलेली आहे, अजूनही माझ्या पुढे मांडलेल्या आहे. ही एवढी वस्तुस्थिती मला जी समजली, 37 सालापासून जी काही वस्तुस्थिती होती त्या वस्तुस्थितीचं सगळ्यांनी ज्ञान घ्यावं. शाळेला इमारत कुणी दान दिली, स्वामींनी दिलेली आहे. शाळेची जागा सुद्धा स्वामींनी दिलेली आहे पूर्वी. ही सर्व वस्तुस्थिती असताना आपण बेमालूम आरोप करणं किंवा आपण कुणीतरी त्याची खरेदीपत्र केली काय केलं हे खरेदीपत्र आता एखादा निकाल झाल्यानंतर तुम्ही घेतली, मी घेतली किंवा कुणी घेतली तर हे बरोबर नाही आहे. ही चालणारी वस्तुस्थिती असते. आणि या वस्तुस्थितीतनं आपल्या नगरपंचायतीची डौलदार इमारत गावातच कशी होईल हे आपण सर्वांनी पाहावं. आणि या दृष्टीनं सर्वांनी विचार करून आपल्या झालेल्या शंकेचं निरसन आपण कधी येऊन इथे विचारावं. पण असं द्वेष एकमेकाविरुद्ध करणं हे गैर आहे. एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. जागेचं माझं म्हणून मी आता काय बोलतोय कारण ही मूळची जागा आहे स्वामी पहिल्यापासून
शंभू स्वामी यांची साधारण बरीच वर्ष झाली केस गावात चालू आहे, गावाला देखील माहिती आहे. मुळात पहिली जागा ही स्टँड पासून गायकवाडाची तिथं होती. ह्यात ती स्वामीचं एक उदाहरण म्हणून की त्यांनी गावाला थोडी दान केली का शाळेसाठी, बाबा आपल्या गावाचा काहीतरी विकास होतो. त्याच उदाहरण मताने ही पण ती 10 गुंठ दिली. पण 10 गुंठ देत असताना आमच्या लोकांचं चुकलं की दिशा वगैरे दर्शन कुठं ठरवलं गेलं नाही. आम्ही फक्त 10 गुंठ देतो, ती पण काय तर गावचा विकास. कारण जे कोण गावचे म्हणणार आहेत त्यांना द्यायची 1 गुंठ द्यायची सवय नाही, पण आम्ही स्वामीने दिली. का तर आम्हाला वाटलं आम्ही या गावात राहतोय, आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे म्हणून दिली. पण त्या चुकलं की दिशा दिली नाही, त्यातून फक्त दिली. पण कालांतर असं झालं की राजकीय पोळी वाजली एकाच समजा, त्यामुळे त्यांनी काय केलं 10 ते 20 केलं, 20 ते 30 पर्यंत काय असेल ते परत आपलीच मालकी लावली त्याच्यात. बस स्वतःला 1 गुंठा कुणाला द्यायचं नाही गावाला, असं नाही. सगळ्या गावाला ते आपल्याच नावावर करत बसायचं. पण जिथं स्वामीने जी दिल्या उदाहरण मतानं त्याच्यावर पण ती लाटली त्यांनी जमीन. आणि वर परत आता काय चालू आहे, आमच्या जमिनीवर त्यांची राजकीय पोळी वाजून घ्यायला लागली होती की बाबा नाही जमीन विकली, गावची जमीन विकली. अरे जमीन आहे कुणाची? जमीन स्वामींची. तर आम्ही बघणार व्यवहार. तर आम्ही पण का लढतोय का तर बाबा आपल्या गावचा विकास आहे व्हायला पाहिजे. ह्याच्या उदाहरण मतानं आम्ही पण एक गोष्ट की बाबा तडतोडसाठी का तयार झालो की बाबा व्हावं, शेवटी गाव आपलं आहे, आपल्या गावाच्या नावानं आंदोलन असतील बाहेर, गाव कुठल्याचं खानापूर. पण ही गावातून माणसं विचार करतात बाहेर आम्हाला, आम्ही बाहेर जातो कामानिमित्तानं, आम्हाला विचारतात बाबा तुमच्या गावची नगरपंचायत अशी पडकी वगैरे. त्याला वाटतं ना की बाबा आपलं गाव आहे, आपल्या गावाचं नाम जर व्यवस्थित नसेल तर आपण कुठल्या यायला जाणं गावासमोर किंवा बाहेरच्या लोकांसमोर. यासाठी आम्ही पण तडजोड झालो. आणि आता जी काही म्हणणार आहे की ज्यांना गावाला पुळकार आहे त्यांची काय किंमत आहे, त्यांची काय मूल्य व्हॅल्यू त्यांची, बाबा बाहेरच्या गावात त्यांना काय विचारलं होतं, त्यांना माहिती आहे का काय त्यांची लेवल कुठल्याही तोंडात वगैरे. इथं फक्त गावात मोठ्याने बोलायचं हे झालं हे केलं, पण त्याला व्हॅल्यू नाही ना. आज आम्ही जी काय केले, आम्ही जर आमची स्वतःची जागा आपण इतकी वर्ष केस लढतोय, बरं आम्ही काय आमच्या घरात काही खानदाराला आलेलं नाही, आम्ही जपून काम करूनच खातून त्याचीच केस लढत होतो. पण शेवटी आम्हाला काय आमच्या 3 पिढ्या खचल्या याच्यात त्या किंवा कोर्ट केस मध्ये की बाबा कसं करायचं. शेवटी आम्हाला पण वाटतं की नाही बाबा तडजोड शिवाय सगळं चांगलं होते, तर आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. पण निर्णय हिताचा गावचे आहे. बरं आम्ही काय जास्त घेतलेली नाही, जी मूळची होती त्याच्यात आम्ही 11 गुंठांनी वाढवून दिले नगरपंचायतीला. का तर बाबा नगरपंचायत शेवटी आपलं शहर वाढणार आहे, त्याचा विकास होणार आहे, त्या दृष्टीने भविष्यात त्याला गरज लागणार आहे त्या नगरपंचायतीला जागेची. त्यावेळेला आम्ही विचार केला नाही बाबा नाही इतकी वर्ष वाटतोय आम्हाला जास्त घ्यावी नाही. आम्ही त्यावेळेला पण नगरपंचायतीचा विचार केला आणि गावचा ज्यांना आता गावाचा पुळका आलाय तिने यावं इथं बोलावं, तुम्ही किती गावासाठी केले म्हणावं. जे आता सांगून गेले काही जण काय केलं काही नाही, शून्य, कृतीतून शून्य, फक्त तोंडाने बोलायचं. आता बाकीचे काढायला नाही निघते, पण कसं आहे काढायला का तर आपल्याला गावचा विकास बघायचा. आणि शेवटी जे काय आहे ते सगळ्यांच्या विचार संमतीनेच केलेलं आहे. आणि आम्हाला शेवटी काय वाटलं की बाबा गावचं चांगलं होतंय म्हणून करायचं. त्यामुळे जे काय आता लोकांना गैरसमज पसरवायचे की बाबा गावचं नुकसान झालंय, गावची जमीन नाही विकल्या, त्याच्यात गावची विकलेली नाही, जी आहे ती स्वामीच्या नावचा सातबार आहे, जी आहे तो आमचं आहे. त्यामुळे ज्यांना बोलायचं त्यांनी कागदपत्राने बोला, नुसतं गावात तोंडाला लागून बोलत काय फायदा नाही. आज लोक कसं माहितीये का, आज आम्हाला गावा बारावाड्यात लोक बोलवते की आशीर्वाद घेतील आमचा, पण आम्हाला खोटं बोलून काय करायचंय. जर 10 माणसं तुमच्या बोलते आम्हाला पाया पडून गेले, आमच्या पाया पडते, मग आम्ही खोटं बोलून काय करायचंय. आम्ही विचार चांगला ठेवलाय, गावचाच विचार ठेवलाय आम्ही, याच्यात आमचं काय चुकलं काय नाही. पण यांना वाटतं काय यांचं काय यांना विचारणं झालेलं नाही, काय यांचं पोळी भागताली नाही यांना राजकीय की बाबा आमचं कसं आम्हाला विचारता केलंय. पण काय विचारायचं काय, जमीन स्वामींची आम्ही तडजोड करणार. पण जे आता सध्या सत्ताधारी त्यांच्यासोबतच व्यवस्थित तडजोड करून केली आहे, मग यात चुकीचं काय नाही. यामुळे कसं आहे आता जी म्हणतायत तर सरळ चुकीचं आहे ते जी आहे ती आम्ही विचारांती सगळ्यांची व्यवस्थित कागदपत्री करूनच केलेलं आहे. त्यामुळे माझं मत गावकऱ्यांसाठी आहे की बाबा की तुम्ही कायदेशीर काही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आम्ही. त्यामुळे तुम्ही काय बोलता पण नाही विचार करून बोला की जे काय आता बोलतात की बाबा असं आहे गावची जमीन आहे, बघा उतारा काढून कुठं काय उतार आहे. आम्ही बक्षीस पत्र म्हणतील बक्षीस पत्र दिलं तर बक्षीस पत्रात मोबाईलला घेतल्याचा उल्लेख असता, तो पण उल्लेख नाही. ज्यावेळी आम्ही स्वामींनी दान म्हणून दिल्या त्याच्यावर आता उठते लागले का त्यांना विचारत नाही आम्ही कोण काय. तर ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो त्यावेळी गेलतो त्यांच्याकडे, पण त्यांना वाटायचं की नाही यांना फुकट काय द्यायची, पण यांच्या फुकट त्यांना आहे ती बाकी त्यांच्या आम्ही होती त्यांची दान नाही का बघा दान करायची. ज्यावेळी गावच्या जमीन नावाला लागली त्यावेळेस आम्ही दान केलेल्या जिल्हा ती पण पटवणीचीच जागा आहे. त्यावेळी आम्हाला वाटलं नव्हतं का आम्हाला दान करावं की नको द्यायला आम्हाला आमचं तर बोलणार असतं. मग
विकायचीच म्हणजे तिथं नाही, पण आता नाही, आम्हाला द्यावंच लागेल, आम्ही स्वामी ना, आम्हाला कशाला पाहिजे. त्यामुळे जे लोकांना वाटतंय त्यांनी गैरसमज दूर करावा मनातलं की बाबा जमीन विकला, ही जमीन स्वामींची तरी स्वामीने दिलेली आहे. त्यांना कुणाला काय वाटतं ते नाही बघू दे. मग ठीक आहे, मी एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आलेल्या सर्व नागरिकांचं मनापासून आभार आहे. आज या ठिकाणी माझ्या बंधूंनी आम्ही स्वामींनी जे सांगितलं की ही जागा कुणाची आहे, तर या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांनी ज्या पद्धतीने बंधूंनी मला सांगितलं की ही जागा पूर्ण प्रॉपर्टी स्वामींच्या मालकीची आहे. व ती करत असताना लक्षात घ्या की ज्यावेळी आमच्या महाराजांनी 5 गुंठे, फक्त 5 गुंठे बरं का, लय जास्त वाटत नाही, फक्त 5 गुंठे त्या नगरपंचायतला त्यावेळी दिली होती. लक्षात, त्या नगरपंचायतनं त्याच्यानंतर 10 गुंठे केली. परत आणि आमच्या आजोबांनी पंजोबांनी परत आणि 5 गुंठे दिली. कारण का, त्या नगरपंचायतला ग्रामपंचायतचा विकास व्हावा म्हणून. त्यानंतर काय केलं की जी 48 गुंठ्याची जागा होती प्रॉपर्टीमध्ये, त्या प्रॉपर्टीचं 10 गुंठे हे स्वामीच्या नावावर ठेवलं आणि पूर्ण 7/12 त्यांच्या नावावर करून घेतला. का, कारण कसा केला हे आज कुणालाही माहित नाही. आज कुणी जर जाऊन आलं तर महसूल खात्यामध्ये जर जाऊन आलं तर त्या 7/12 मध्ये कसाही उल्लेख करत नाही. हा उल्लेख कसा करतो जातो तुम्हाला सांगतो, वारसा करेल. आज ही प्रॉपर्टी कशी असते लक्षात घ्या. आज एखादी प्रॉपर्टी खरेदी करत असताना वारसा कण आपल्याला मिळत असत्या. वारसा कण म्हणजे आजोबांनी, पंजोबांनी, आजोबांनी, वडिलांनी, आमच्या मुलांनी या पद्धतीने वारसा होत्या. त्यानंतर बक्षीसपत्र होतं. हे दुसरा मुद्दा. बक्षीसपत्र करताना फक्त त्या घराच्या व्यक्तीने किंवा सदर व्यक्तीने पुढच्या व्यक्तीला बक्षीसपत्र दिलं पाहिजे. कारण हे आमच्यावर कोणताही अधिकार नाही. बरोबर आहे का. हे बक्षीसपत्र आपण त्यांना दिलं जातं. हे अशा पद्धतीने 5 गुंठ्याचं सदरचं 5 गुंठ्याचं बक्षीसपत्र आमच्या पंजोबांनी केलं. त्याच्यानंतर अजूनही 5 गुंठे त्यांना बक्षीसपत्र करून दिलं. दुसरा मुद्दा असा तिसरा येतो की खरेदी कर. आमच्या आजोबांनी किंवा पंजोबांनी कुठल्याही पद्धतीने खरेदी कर केले नाही. ही स्वतःची मालकीची हक्काची जागा आहे. लक्षात आलं का. खरेदी पद्धतीने ज्यावेळी करतो आपण त्यावेळी दुसऱ्याची खरेदी द्या. ही नगरपंचायतीची जागा खरेदी नाही. लक्षात आलं का. ज्यावेळी 38 गुंठ्याची जागा होती ते खरेदी पत्र नाही किंवा बक्षीस पत्र नाही. हे कुठेही तुम्ही जाऊन चौकशी करू शकताय किंवा कागदपत्र बघू शकताय. आणि तुम्ही त्यामध्ये फेरफारमध्ये सुद्धा जाऊन बघू शकताय की जागा ही कशी तुमच्या नावावर आली. की कारण ही जागा ही त्या पद्धतीने खरेदी केल्याशिवाय, बक्षीस पत्र केल्याशिवाय किंवा वारसा करणं ही जागा मिळत नसत्या. बरोबर आहे का. त्या पद्धतीने आमच्या या वारसाच्या हक्काच्या नुसार आम्ही गेली 30-35 वर्ष मला जसं करते त्या पद्धतीने आम्ही लढतो आले. आमच्या पंजोबांनी ही जागा दिली, आजोबांनी त्यामध्ये सक्षम पद्धतीने आणि 5 गुंठा दिली आणि ह्यांनी कशा पद्धतीने ही जागा यांच्या नावावर करून घेतली कोणालाही या गावाला माहित नाहीये. कारण गावाने यामध्ये चौकशी हस्तक्षेप केला पाहिजे की जागा ही कशा पद्धतीने यांच्या नावावर आली. स्वामींची जागा ही तुम्ही लाटण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केला लक्षात आलं का. कशा पद्धतीने तुम्ही ही जागा आमच्या नावावर केली. आम्हालाही कळलं की आम्ही आमची जागा असताना तुमच्या नावावर तुम्ही कशी करून घेतली यासाठी आम्ही हा लढला. लक्षात आलं काय. 30-25 वर्ष झालं आम्ही हे लढायला लागलोय आणि सक्षमपणे तुम्हाला सांगतो या ठिकाणी कोर्टाचा निकाल आमच्या बाजूनेच आहे. लक्षात आलं. कोर्टाचा निकाल हा आमच्या बाजू स्वामींच्या बाजूनेच आहे. कारण या नगरपंचायतच्या कुठल्याही याच्यावर अधिकार नाही. तरी पण आम्ही तडजोड मान्यता केली आणि फक्त 40% त्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे त्यामध्ये फक्त 40% स्वामीच्या नावावर लिहिलेले, 60% नगरपंचायत आम्ही या ठिकाणी दिलेले आहे. आणि त्यात तुम्ही सांगतो तुम्हाला ही जागा समोरची किंवा जी बॅकसाईडची जी असतील जागा त्यामध्ये सुद्धा आम्ही यामध्ये तडजोड केलेले आणि या ठिकाणी मी छोटस तुम्हाला जे माहीत नसेल हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. एवढं बोलू मी. धन्यवाद. की स्वामी लोकांचा आशीर्वाद घ्यायला लागतोय. तळताना घेऊन चालत नाही. कुठेही तुम्ही टिकू शकणार नाही. एवढं लक्षात ठेवा. कायमचं लक्षात ठेवा. आमच्यावर आणि स्वामीवर. तर मित्रांनो मला सांगायला आव्हान आहे की तुम्ही सगळे रेकॉर्ड पाहिलं बघा. त्या जागेचा मालक पहिला कोण होता, कुणी जागा दिली, कशी दिली ह्याचा तुम्ही विचार करत नाही. जागेचा मालक मूळ हा स्वामी आहे. मला जाहीरपणे सांगायचं आहे. त्यांनीच बक्षीसपत्रात 10 कोटी जागा आपल्याला दिली. उर्वरित जागेचा निकाल हा गेली 26 वर्ष 99 ते आज
अखेर 26 वर्ष विटा कोर्टात दावा दाखल आहे. महसूलचे निकाल काही त्यांच्या बाजूला लागले, काय आपल्या बाजूला लागले. महसूलच्या निकालावर काही होत नाही. महसूलचा निकाल अंतिम नसतो, कोर्टाचा निकाल हा अंतिम असतो. कोर्टाच्या निकालामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, सर्व टॉपचे वकील यांना भेटलो आणि मी सगळी कागदपत्र दाखवली. 1955 साली तत्कालीन जे असतील सत्ताधारी त्यांनी काय केलं की जो फेरफार झाला तो चुकीचा झाला, त्या चुकीच्या फेरफार आधारे स्वतःच्या नावावर जागा करून घेतली. त्या फेरफार आधारे होत नसती. आणि दुसरी गोष्ट त्यांनी ग्रामपंचायतमध्ये त्या खाली ठराव केला की स्वामींना बोलवलं गेलं की सगळी जागा ही आम्हाला द्या, तुम्हाला आम्ही शासनाला जागा देऊ. पण तसं काही झालेलं नाही. मला म्हणायचं आहे की गेली 26 वर्ष आपण लढतोय. गेल्या वेळेला पण आम्ही पहिल्या मोडीत खानापूर नगरपालिकेसाठी मान्य अनिल भाऊ बाबर यांनी 2 कोटी रुपये दिले. आम्ही ठरवलं की 10 गुंठे जागा आपल्या नाव आहे, त्या 10 गुंठे जागेत आपण नगरपंचायत उभी करूया. मला सगळ्यांना आव्हान आहे की आपल्या गावाचं नाव खानापूर आहे, खानापूर तालुका आहे. आपल्या गावाची इमारत बघा जरा डोळ उघडून सगळ्यांनी. आणि विटा सारख्या शहरात बघा, सांगली सारख्या शहरात बघा, किती प्रशासकीय कार्यालय भले मोठे आहे. कधी व्हायचं आपलं कार्यालय? लोक आली तर अधिकारी हसतात, आम्हाला म्हणतात काय कशी झाली तुमची नगरपंचायत? ती ग्रामपंचायतच पाहिजे होती. त्या ठिकाणी भली मोठी इमारत करण्यासाठी स्वामींनी पहिली 10 दिली, नंतर 18 गुंठे दिली. सगळे गाळे, दवाखाना, गोडाऊन ही सगळी बाजू, चांगली बाजू नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांनी घेतली. उर्वरितची जागा त्यांना फक्त दिलेली आहे. 18 गुंठे जागा आज रोजी दान करणं म्हणजे की काय गोष्ट. तुम्ही आता तुम्हीच म्हटलं विरोधकांनी की 50-60 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. एवढी प्रॉपर्टी दान देण्याची कोणाची हिंमत आहे? 18 गुंठे द्यायची. पहिली दान अजून 18. शॉपिंग सेंटर गाड्या सुद्धा आपल्या ताब्यात आहेत. नगरपंचायत इमारत आपल्या ताब्यात आहे. दवाखाना आपल्या ताब्यात आहे. गोडाऊन आपल्या ताब्यात आहे. त्यांच्या नावावर जागा होती, त्यांनी आपल्याला दिल्या. नगरपंचायतीनं त्यांना दिलेली नाही. स्वामीच्या नावाची झालेली होती 37 गुंठे, त्यांनी आपल्याला दिली. स्वामींना तसा सर्वांनी आभार मानायला पाहिजे. त्यांनी की मोठ्या मानानं खानापूरचा विकास खुंटू नये. तिथं शासकीय आपल्या गावामध्ये मार्केट आहे. मार्केट म्हणजे बाजारासाठी लोक येतात, बाजारपेठ, व्यापारी संकुल, असं काही नाही. त्या लोकांना कधी सुविधा देणार आपण? कधी गावाचा विकास करणार? 50 वर्ष 1955 पासून आज अखेर तडजोड करण्याचा अधिकार होता. आणि जो तडजोड केलेला आहे तो अधिनियम वाचून सगळ्यांना माझं आव्हान आहे की अधिनियम तुम्ही 100 वाचा. त्या अधिनियमावर 100 काय सांगतोय, कुणाला अधिकार आहे, कशा पद्धतीने केलेला आहे, किती वर्ष आपण आपल्या गावाचा पैसा खर्च करायचा. लाखो रुपये 15 केसेसवर गेलेले आहेत. 26 वर्ष पैसा खर्च करतोय आणि भविष्यात आता आपण विटा कोर्टात लढतोय. पुन्हा आहे सांगली कोर्ट, पुन्हा आहे हायकोर्ट, पुन्हा जायचं सुप्रीम कोर्ट. कधी निकाल लागणार? कधी न्याय मिळणार गावाला? जी तडजोड केलेली आहे ती गावच्या विकासासाठी केलेली आहे. कोणी गाव घेतलं वगैरे असं काय म्हणू नका. नगरपंचायत घेतलेलं नाही, आमच्या काही नावावर होत नाही. आम्ही सत्तेत असलो तर नगरपंचायती गावातच राहते, गावाच्यासाठीच आहे. आमचे आम्ही काही घरी घेऊन जाणार नाही कुठे. तर मला सर्वांना आव्हान आहे की गैरसमज करून बिनकामाचं आरोप करू नका. डोळे उघडे बघून रेकॉर्ड सगळं जुनं काढा. अधिनियम नगरपंचायत ऍक्ट वाचा. मुख्याधिकाऱ्याला काय अधिकार आहेत? मुख्याधिकाऱ्यावर काही आरोप करून यात अर्थ नाही. मुख्याधिकाऱ्यांना जे वाटलं की त्यांनी आमच्या मासिक मिटिंग समोर केलं सादर, आणि त्यांनी सादर केलेली जी गोष्ट होती यापूर्वी पूर्वीच्या बॉडीमध्ये विरोधकच म्हणत होते की 60-40 करा, 50-50 नको. त्यावेळी त्यांनी विरोध केला. तत्कालीन अध्यक्ष हजारे डॉक्टर असताना हजारे डॉक्टरांनी सुद्धा म्हटले की 60-40 करायला तुम्हाला मान्यता आहे का? विरोधकांनी विचारलं. त्यावेळेला विरोधक म्हटले चालतंय आम्हाला 60-40 करायला. आणि आता 60-40 त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही केले आणि त्यांनाच आता वाईट वाटते. आम्हाला विचारलं नाही, गावाला विचारलं नाही. तुम्ही त्या आता कालच्या मिटिंग मध्ये आमचा विरोध दर्शवला. तुम्ही ते ठराव वाचा. तुम्ही तटस्थ आहे. मी तुम्हाला काही घेणं देणं नाही. म्हणजे हे वाद चालू राहायला पाहिजे. केसेस लढा आणि मारा, गावचा विकास करू नका. ही
मान्य अनिल भाऊ बाबर या सत्ताधारी गटाची पार्टी आहे. सुहासनाना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. तुम्हाला मी जाहीर आवाहन करतो, आम्ही काही थांबणार नाही. इथे भलेही मोठी इमारत एका छताखाली सर्व प्रशासकीय कार्यालय, तलाठी कार्यालय असेल, पोस्ट ऑफिस असेल, आपलं सिटी सर्वे ऑफिस आज गावातून बाहेर गेले किती जणांना काढायचे आहे. एकत्र ह्या ठिकाणी होणार आहे ना. हे आपल्या गावाच्या विकासासाठी चाललंय सगळं, आमच्या विकासासाठी चाललेलं नाही. ही गावासाठी आम्ही करतोय. मित्रांनो, काय गैरसमज बसू नका, रेकॉर्ड बघा आणि मग आरोप करा, असं माझं विनंती आहे. थांबतो. जय भीम, जय भारत. या ठिकाणी आपण यासाठी जमलेलो आहोत की नगरपंचायतीच्या जागेचा वाद हा बरेच वर्ष चालू होता. वाद त्यात बरंच गावाचं नुकसान झालेलं आहे. मी ज्यावेळी 2023 ला नगराध्यक्ष असताना जो माझ्या समोर प्रस्ताव आला होता 50-50%चा, त्याला मी स्वतः कडाडून विरोध केला होता आणि अपोजिट पार्टी बरोबर जाऊन मी हा प्रस्ताव रद्द करून आणला होता. तर आता लोकांची अशी भूमिका असेल की लोकांना असं वाटत असेल की बाबा डॉक्टर परत म्हणजे स्वतःच्या पार्टी बरोबर का किंवा त्या प्रस्तावात त्याची अनुमोदन म्हणण्यापेक्षा की त्यांनी सपोर्ट का केला त्याला. तर त्याचं कारण एक आहे की आहे ती इमारत आपली, जर आहे ही इमारत आहे इथं राहत असेल आणि राहिलेली जागा जर जात असेल समजा आणि कुठल्याही गोष्टीला कसं आहे तडजोड केल्याशिवाय ते हे असंच आयुष्यभर ठेवायचं असेल बोंबडं भिजत आणि गावचा विकास जर थांबवायचा असेल, या ठिकाणी गावकऱ्यांचं किंवा आहे या बॉडीचं असं म्हणणं आहे की या इमारतीसाठी आपल्याकडे निधी उपलब्ध आहे. आता निधी सरकारकडून आणणे म्हणजे वाघिणीचे दूध आणले सध्या, हे गोष्ट फार महत्वाची आहे. आणि जर असं असेल आणि निधी जर प्रत्येक वेळेला जात असेल माघारी, तर माझ्यासारखा सुशिक्षित माणूस एकच म्हणेल की बाबा तडजोड करून मोकळं व्हा, काय असेल ते बाबा. कुणाचा स्वार्थ त्याच्यात आहे काय नाही मला काही माहित नाही आणि मी त्याच्यात फलात शिरणार पण नाही. माझ्यासारखा सुशिक्षित माणूस, गावचा डॉक्टर, आपला जन्मलेला माणूस असं म्हणेल की माझी इमारत आहे, ही इमारत आहे तिथं राहून बाकी काही गोष्टी होत असतील आणि गावचा जर विकास जर खुंटला असेल अशामुळं आपण म्हणतोय गावचं नाक आहे, अस्मिता या, ते आहे ती इमारत ठेवून बाकीचं करायला कुठली आमची माझ्याकडून काय हरकत नाही असं मला स्पष्ट सांगायचं वाटतं. किंवा गावकऱ्यांनी पण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. विरोध किंवा बाकी राजकारण न आणता मला वाटतं की थांबून कुठेतरी सगळ्यांनी मिळून बसून एक सर्वांनी मिळून एकत्रित येऊन या गोष्टीचा विचार करून जर या निर्णयाप्रत येऊन आणि स्वामींनी जमीन दिलेलीच आहे की ऑलरेडी स्वामींनी 14 एकर जमीन 14 गुंठे जमीन जिल्हा परिषद शाळेत दिलेली आहे. 1.5 गुंठे जागा त्यांनी याला दिली आपल्या स्मशानभूमी लिंगायतच्या आणि आपल्याला सुद्धा पहिल्यांदा 10 गुंठे दिली होती. आपण तशीच वापरत गेलो जागा आणि परत जर त्यावेळी प्रस्थापितांनी ती जागा जर स्वतःच्या नावावर कायदेशीर पद्धतीने करून घेतली असती तर हा प्रश्न उपलब्ध झालाच नसता आणि आम्ही होऊन दिलाच नसता. झालं नाही. आणि आज एवढे जमिनीचे रेट वाढले कोण कोणासाठी थांबलाय. प्रत्येक जण प्रत्येकाला कोर्ट कचेरी कायदा कानून माहिती आहे. आपण बरेच निकाल मी स्वतः करून आणले होते. मी स्वतः निकाल करून आणले होते. त्याच्यातून महसूल मधले सगळे निकाल बऱ्यापैकी आपल्या साईड लागले होते. परंतु त्यांना पण वाचू आहे ते जाणार त्या ठिकाणी कोणी असू दे जाणारच ना की आपण आपल्यासारखा निकाल नाही लागला तर माणूस कोर्टात जातो. शेवटी कोर्टाच्या निर्णयावरच हे आहे आणि कोर्टाच्या निर्णयावर असल्या कारणाने आणि तसे आपल्या MRT ऍक्ट मध्ये तशी तरतूद आहे की बाबा तडजोड करण्याचा अधिकार लागणार आहे. बॉडी सहित बॉडी आपली बॉडी आहे, सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, त्यांना घेऊन जर चांगलं गावाचं हित होत असेल तर तो अधिकार आहे हे सगळ्यांना माहित पाहिजे. आणि मला असं वाटतं की बाबा कुठेतरी थांबा, गावाच्या विकासासाठी थांबा, नाहीतर कायम तर थांबायला एवढं बोलतो थांब. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून या नगरपंचायतच्या जागेचा प्रश्न न्याय प्रविष्ट आहे आणि यासाठी बराच कालावधी गेलेला आहे आणि अजून यापुढे किती कालावधी जाईल आपण सांगू शकत नाही. त्यासाठी आम्ही हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि प्रत्यक्षात आपण पाहिलं तर खानापूरच्या नावावरती सातबाऱ्यावरती 10 गुंठे क्षेत्र आहे आणि तुम्ही सातबाऱ्या पाहू शकता आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे
प्रत्यक्षात आज खानापूर पंचायतच्या नाव 28 गुंठे क्षेत्र हे झालेलं आहे. यामागचा आमचा दृष्टिकोन खानापूर नगरपंचायतची प्रशस्त अशी इमारत झाली पाहिजे. त्याचबरोबर व्यापार संकुल झालं पाहिजे. व्यापार संकुल झाल्यामुळे खानापूर वासियांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. तसेच खानापूरचा विकास होणार आहे, तसेच प्रगती होणार आहे. आजपर्यंत खानापूरमध्ये बरीच प्रगती झाली आहे आणि व्यापारी संकुल झाल्यामुळे आणि प्रशस्त अशी इमारत झाल्यामुळे यापुढे विकासाचे भरपूर संधी लोकांना मिळणार आहे. एवढं बोलून या सर्व नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी व सीओ यांच्यावर विरोधी पक्षाने जो काही आरोप केलेला आहे तो आरोप करू नये ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि गावाच्या विकासासाठी आम्ही हे सर्व दिलेलं आहे. त्यांना कुठलाही आरोप करू नका ही मला तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.